सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। भारत सरकारतर्फे भारतीय न्याय संहिता सन 2023चा नवीन कायदा अंमलात आणण्याचा प्रयत्न असून या कायद्याअंतर्गत अपघात झाल्यानंतर चालक अपघात करून जर पळून गेला तर 106 अंतर्गत ड्रायव्हरला अटक करून 10 वर्षांची शिक्षा व 7 लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे। या संदर्भात चांदवड येथील भारतीय ड्रायव्हर चालक मालक संघटना यांच्या वतीने आज चांदवड येथील मुंबई आग्रा महामार्गावरील रिक्षा चालक, टॅक्सी चालक व इतर वाहनधारक जमा होऊन तहसील कार्यालय येथे धरणे आंदोलन व मोर्चा काढण्यात आला। या संदर्भात आमच्या मागण्या पूर्ण करा अशा विविध घोषणा देत चांदवड तहसील कार्यालय येथे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। यावेळी नागरिकांनी आपली व्यथा मांडली। राज्य शासनाने गेल्या 1.5 ते 2 महिन्यापूर्वी शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा कांद्या पिकाची निर्यातबंदीसाठी कंबरड मोडलं। त्याच अनुषंगाने 6-7 दिवसापूर्वीच शासनाने पुन्हा एक काळा कायदा म्हणून वाहन कायदा काढलेला आहे। त्या वाहन कायद्यामध्ये जो चालक आहे तो चालक अद्याप कशी त्यांना घर प्रपंच चालवावा हा एक मोठा प्रश्न पडला। त्या संदर्भामध्ये जागोजागी आंदोलनं होत आहे, रस्ता रोको होतोय। त्याच अनुषंगाने चांदवड तालुक्यातील संपूर्ण काळे पिवळे वाहनधारक असो, सर्वसाधारण वाहनधारक असो, त्यांनी या चांदवड या ठिकाणी तहसील कार्यालयावर धरणे आंदोलने मोर्चा घेऊन आलेले आहे। त्या संदर्भात आपल्यासोबत काही वाहन चालक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल दादा? मोदी सरकारने जो काळा कायदा आणला आहे हा अतिशय चुकीचा आहे। कारण की सर्वसामान्य माणसाकडे जर 7 लाख रुपये असते तर त्यांनी ड्रायव्हिंग नसते केली, त्यांनी त्याचा बिझनेस चालू केला असता। ज्याची आज आर्थिक परिस्थिती नाही तो ड्रायव्हिंग करतो आणि त्याला जर 7 लाख रुपये दंड आणि 10 वर्षाचा कारावास तर तो त्याच्या परिवाराला पण संपवण्याचा कायदा काढलेला आहे। तर सरकारने ह्या कायद्याबद्दल विचार केला पाहिजे। प्रत्येक वेळी ड्रायव्हरची चुकी नसते, स्वतःहून काही व्हिकल त्या गाड्यांवर येऊन आपटतात, आत्महत्या करतात, त्यात ड्रायव्हर दोषी कशा हिशोबाने जातात त्या कायद्याचा विचार केला गेला पाहिजे। त्याच ड्रायव्हरला आजूबाजूचे जे लोक आहे अपघात झाल्यानंतर त्याच्यावर मारहाण करतात, त्याला फार जीवाशी मारणे, जाळणे, पोळणे असे अनेक प्रकार होतात। तर त्याला सिक्युरिटी काय? तुम्ही 10 लाख रुपये त्याला 1 लाख रुपये महिना पगार करा, तुम्हाला 10 लाख रुपये दंड पाहिजे ना, 1 लाख रुपये पगार करा। सरकारने त्याच्या घरच्यांना 2 कोटी रुपये त्याच्या पश्चात दिले गेले पाहिजेत। तुम्ही कायद्यात मरणार वेगळा, शिक्षा भोगणार वेगळा आणि फायदा उचलणार सरकार, ही कोणती पद्धत? ते पैसे सरकारने का घ्यायचे? ते एकदम मेलेल्या माणसाला द्या किंवा तो ड्रायव्हर दाखवला त्याला दिले गेले पाहिजे, त्याच्या घरच्यांना दिले गेले पाहिजे। हे म्हणजे सरकार बिझनेस करू राहिलं रे सर। हां, आम्ही दर वर्षाला इन्शुरन्स कागदपत्र सगळ्या गोष्टी करतो, तर त्याचा आम्हाला बेनिफिट काय? आणि हा कायदा बेलेबलच पाहिजे, कारण की कोणीही जाणून बुजून अपघात करत नाही। रस्त्यावरील जो होणारा जो अपघात आहे तो जाणून बुजून करतोय असे वाहन चालकाचं म्हणणं आहे। आपल्यासोबत परत एक वाहन चालक आहे, त्यांना विचारू। काय सांगाल दादा? सरकारने जो हिट अँड रन कायदा काढला आहे तो ड्रायव्हर बांधवाच्या सरासर अन्यायकारक आहे। याचं कारण म्हणजे ड्रायव्हर स्वतःहून ॲक्सिडेंट करत नाही आणि त्या ॲक्सिडेंट न केल्यामुळे हा कायदा असं सांगतो की ड्रायव्हरला 7 लाख रुपये दंड आणि 10 वर्षाची शिक्षा, असा हा कायदा म्हटल्यानंतर आता ड्रायव्हर जर एवढा सक्षम असता तर त्यांनी व्हिकल चालवली नसती किंवा रस्त्यावर येऊन त्याचा उदरनिर्वाह केला नसता। तर या कायद्याचा केंद्र सरकार, राज्य सरकार यांनी लवकरात लवकर विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा। या अन्यथा आम्ही सर्व अखिल भारतीय चालक मालक ड्रायव्हर संघटना याच्या निषेधार्थ उग्र आंदोलन छेडण्यात येईल, याची सरकारने नोंद घ्या। पूर्वी अपघात झाल्यानंतर IPC कलम 304 लावायचे। यामध्ये ड्रायव्हरला किमान 2 वर्षांची शिक्षेची तरतूद होती आणि दंडाची रक्कम 2000 होती। परंतु केंद्र सरकारने हा हिटलरशाही कायदा अंमलात आणण्याचा प्रयत्न करत असून हुकुमशाही पद्धतीने चालक मालक यांच्यावर अन्याय करण्यासाठी सदर कायदा अंमलात आणण्याचा प्रयत्न आहे, असं चांदवड या संघटनेचे अध्यक्ष सुनील अण्णा सोनवणे व चालक दीपक हांडगे यांनी अधिक माहिती दिली। त्याचप्रमाणे या ठिकाणी एक चालक मालक संघटनेचा कार्यकर्ते हे अध्यक्ष आहे म्हणून ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। भारत सरकारने जो हा काळा कायदा अंमलात आणलेला आहे, या काळ्या कायद्यासंदर्भामध्ये कोणताही ड्रायव्हर हा मुंगी, प्राणी, पक्षी
यांना सुद्धा उडवू इच्छित नाही. त्यांचा सुद्धा तो काटेकोरपणे पालन करून आपली गाडी थांबवून बाकीचं हे करून प्रत्येक ठिकाणी त्याचा सोयीस्कर पद्धतीने विचार करतो. त्यामुळे तो कोणालाही मानव जातीला तरी तो ड्रायव्हर कोणत्या पद्धतीने उडवण्याचा किंवा बाकीच्या याचा प्रयत्न करेल. शासनाने हा जो काळा कायदा आणलेला आहे तो त्वरित रद्द करावा. यासाठी आम्ही आज चांदवड या ठिकाणी प्रांत कार्यालयावर आलेलो होतो व त्या ठिकाणी आम्ही निषेध आंदोलन जे आहे चांदवडच्या पेट्रोल पंपापासून मिरवणुकीने पूर्णपणे आम्ही या ठिकाणी आलेलो होतो व या ठिकाणी आम्ही प्रांत कार्यालयाला निवेदन दिले आहे. सदरचं निवेदन हे शासनापर्यंत पोहोचवावं अशी मागणी आमच्या वतीने त्यांना विनंती करण्यात आलेली आहे. एकंदरीतच अपघात हा रस्त्यावर जो चालक होतो तो अपघात हा चालक हा मुद्दामहून कधी करत नाही. तो अपघात हा अचानकपणे घडलेला जातो. त्या संदर्भात शासनाने जो काढलेला काळा कायदा आहे तो त्वरित मागे घ्यावा असा या संघटनेचं मागणं आहे. या संदर्भात चांदवडहून जागर जनस्थानसाठी देवीदास जाधव, चांदवड. आता केंद्र शासन या चालक मालक संघटनेच्या मागण्या पूर्ण करणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. जागर जनस्थानसाठी देवीदास जाधव, चांदवड.